ठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये कोसळतोय तसा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला होता, काय सध्या चित्र आहे? दीपक, जर आपण बघितलं तर दुपारपासून ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता काही वेळापासून ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात असा मुसळधार पाऊस सुरू आहे। जर आपण बघितलं तर या हायवेवर अक्षरशः पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। अनेक जे ठाणेकर आहेत ते या ठिकाणी त्यांनी म्हणजे या पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ना जॅकेट ना छत्री आणलेली आहे। अक्षरशः अनेक ठिकाणी टू व्हीलर्स रस्त्याच्या बाजूला उभे आहेत। खूप गेले काही दिवस सातत्याने जर आपण बघितलं तर उन्हाचा तडाखा आहे। त्याचबरोबर आपण बघितलं प्रचंड गरम होत होतं, मात्र या पावसामुळे काहीसं गारवा देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि जर आपण बघितलं तर आता निवडणुकीचे शेवट आपण आलेलो आहोत, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। अर्थात आज ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा देखील या ठिकाणी जवळच होणार होती, मात्र सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं तिथं देखील अशीच परिस्थिती आहे। मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे। जे लोक त्या ठिकाणी येणार होते ते देखील अजून पोहोचू शकलेले नाहीत, कारण असा पाऊस सुरू आहे त्यामुळे लोक तिथं येऊ शकत नाही। त्यामुळे साहजिकच या सभेला देखील या प्रचाराला देखील मोठा फटका या पावसाचा या ठिकाणी बसलेला आहे। जर आपण बघितलं तर जी सभा या ठिकाणी 6-6:30ला होणार होती, परंतु अजून देखील तिथं कुठलंही नियोजन दिसत नाही। त्यामुळे प्रश्न आहे की ही सभा होणार की नाही। मात्र आता जर आपण बघितलं तर ठाण्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। ठाणेकर या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत। या हायवेवर जर आपण बघितलं तर हळूहळू पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे आणि बस स्टँडवर देखील जे प्रवासी अर्थात जे कामावरून ठाणेकर घरी निघालेले आहेत त्यांची देखील या ठिकाणी तारंबळ उडालेली आहे। अशा पद्धतीने तारंबळ जरी उडालेली असली तरी दुसरीकडे मात्र आनंद मात्र या गोष्टीचा आहे की उष्णतेपासून गरमीपासून काहीसा नागरिकांना दिलासा देखील मिळालेला आहे या पावसामुळे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।